सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही। घामाच्या धारा अंगाची लाही लाही होतीये आणि उकाड्याने डोकं सुन्न व्हायची वेळ आली। घरातला पंखा असो किंवा कूलर, कशाचीच हवा आता पुरेशी वाटत नाहीये। बाहेर पडलं की असं वाटतंय जणू सूर्य आगोगतोय। ज्या पावसाची आपण चातकासारखी वाट पाहत आहोत त्या मान्सून बद्दल आता एक मोठी अपडेट समोर आली। हवामान विभागाने आनंदाची बातमी तर दिलीच आहे, पण त्याच सोबत सावध राहण्याचा इशारा सुद्धा दिला। मान्सून नेमका कधी येणार, अंदमानमध्ये तो कधी पोहोचणार आणि आपल्या महाराष्ट्रात पावसाच्या सरी कधी बरसणार, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। पावसाच्या बातमीकडे वळण्यापूर्वी एकदा सध्याच्या तापमानावरती नजर टाकूया। सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार गेलेला आहे। विशेषतः विदर्भाची अवस्था अत्यंत बिकट आहे। अकोला हा राज्याचा हॉटस्पॉट ठरत असून इथं तापमान 45.9 अंशावरती पोहोचलंय। अमरावतीमध्ये 45.8 अंश सेल्सिअस, नागपूर 45 अंश, छत्रपती संभाजीनगर 43.4 अंश, परभणी 42.9, चंद्रपूर 42.8, सोलापूरमध्ये 41.1 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 40.2 अंश तर मुंबईमध्ये 38.5 अंश इथं आर्द्रतेमुळे उकाडा जास्त जाणवतोय। हे आकडे बघूनच अंगाचा थरका पडतोय। हवामान विभागाने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी केलाय, म्हणजेच उष्णतेची लाट अजून काही दिवस आपल्याला सोसावी लागणार आहे। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, पाऊस कधी येणार। भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रामध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती आता अत्यंत अनुकूल झाली आहे। येत्या 16 मे पासून मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची दाट शक्यता आहे। साधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये येत असतो, पण यंदा मान्सूनसाठी आपल्याला थोडी जास्त प्रतीक्षा करावी लागणार आहे। या वेळेचा अंदाज असा आहे की 3 ते 4 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होईल। तिथून पुढे त्याची वाटचाल सुरू होईल आणि तो तळ कोकणात प्रवेश करेल। महाराष्ट्राच्या वेशीवर म्हणजेच दक्षिण कोकणात मान्सून साधारण 9 ते 10 जूनच्या सुमारास पोहोचण्याची प्राथमिक शक्यता आहे। मुंबई आणि पुणेकरांना पावसासाठी अजून थोडी कळ सोसावी लागणार आहे। मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होण्यासाठी 12 ते 14 जून उजडण्याची दाट शक्यता आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, मान्सून येण्यापूर्वीच राज्यावर अवकाळी पावसाचं सावट कायम आहे। सध्या आपण पाहतोय की दुपारी कडक ऊन असतं आणि संध्याकाळी अचानक ढग दाटून येत आहेत। मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल। तसंच दक्षिण भारत म्हणजेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गारपिटीचं संकट आहे। जरी हा पाऊस पडला तरी त्यामुळे थंडावा मिळण्याच्या ऐवजी जमिनीतील वाफा बाहेर आल्यानं उकाडा अधिकच वाढतोय। मान्सूनची बातमी सुखवणारी असली तरी एक कटू सत्य आहे की अजून अर्धा मे महिना आणि जूनचे पहिले 10 ते 12 दिवस आपल्याला या उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत। सूर्य आगोगतोय आणि तापमानात मोठी घट होण्याची शक्यता सध्या तरी नाहीये। अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। भरपूर पाणी प्या, गरज असेल तरच बाहेर पडा आणि पाळीव प्राण्यांची व पक्ष्यांचीही काळजी घ्या, कारण पाऊस येईपर्यंतची ही वेटिंग पिरियड अत्यंत कठीण असणार आहे। थोडक्यात सांगायचं तर मान्सून येतोय, पण थोड्या उशिरानं आणि आरामात येणार आहे। 16 मेला अंदमान आणि 10 जूनला महाराष्ट्रात। तुम्हाला तुमच्या भागात किती उष्णता जाणवतीये आणि तिथं पावसाचं वातावरण कसं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। काळजी घ्या, सुरक्षित राहा। धन्यवाद।